गणेशु सकलार्थामती प्रकाशु महीनिवृत्तिदासु अवधारे दोजे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वादिमस्य लक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। तरी आविद्येचे या लीला विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुदा अनादि जो तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे नेथावे माता हातू ठेविला नवे थापी त्याला जायचा तैसा विश्व स्वप्नेशी माया नीद सांडुनी धनंजया सहसा चैला उद्वयाना नंदपणे जो तेव्हा मृगजळाचे पूर दिसत एक निरंतर हरपतिका चंद्रकर फाकता जैसे। ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 17। माऊली या अध्यायामध्ये श्लोकामध्ये सांगतात इकडे बसणार माऊली सांगते की आवधीचे विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा नाही। आता आपण आहे ना आपण सर्व मनुष्य रूपे जन्माला आले आणि कोणी स्त्री आले पुरुष म्हणून आले पण हा एक विश्व स्वप्नाचा धंदा आहे। माऊली सांगते काय सांगते म्हणून हे बुद्धिमंता अर्जुना हे अज्ञान रूपी निद्रेमध्ये विश्वरूप स्वप्नाचा अनादी कालापासून अनुभव घेत आहेत आपण। कसं आहे अनादी कालापासून म्हणजे बुद्धिमंता अर्जुना किती अज्ञान रूपी निद्रेमध्ये अनादी कालापासून म्हणजे कितीतरी कल्प ते आपल्याला सांगू शकत नाही। कितीतरी कल्पापासून आपण काय करतोय जन्माला येतोय मरतोय जन्माला येतोय मरतोय आणि ह्या जन्माला आल्यानंतर जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत किती दुःख आहे आपल्याला सगळं दुःखच आहे। कोण आहे कसं की आतापर्यंत आजा गेला पंजा गेला बाप हे मसना गेला देखत नातू पण तोही तैसा झाला। आतापर्यंत आपल्याला कुणाला सुख मिळलं नाही मिळालं कुणाला सुख आतापर्यंत कुणाला सुख मिळालं नाही आणि कुणाला सुख नाही मिळलं तरी प्रत्येकजण काय करतोय येतोय आणि परत तो धंदा करतोय म्हणजे कुठला प्रपंच करायचा संसार करायचा जन्माला यायचं 2 पैसे कमवायचे मुलाबाळाला लहानाचं मोठं करायचं आणि त्यांना परत तोच मार्ग दाखवून द्यायचा। सांगा बरं आता मग आपल्यालाही माहिती आहे की आपण आतापर्यंत सुखी नाही। आता मला सांग आता माझ्यापेक्षा तुम्ही वाईट जास्त येतं मला सांगा बरं आता पण आहे का सुख कधी आपल्याला प्रपंचामध्ये मिळालं आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये कमी आहे आपल्याला कधी आपल्या मनासारखं कधी पूर्ण झालं का नाही झालं। मग असं असणाऱ्या अनेक जन्मापासून आपल्याला स्वप्न काय झालंय ह्या अविद्यरूपी बरं का अविद्या म्हणजे काय अज्ञान त्या अज्ञानरूपी स्वप्नामध्ये आपण आलेलो नाही आणि हे स्वप्न असताना फक्त स्वप्न कुणामुळे कळलं आपल्याला हे स्वप्न आहे तर साधू संतांमुळे आपल्याला कळलं की स्वप्न आहे म्हणून। पण जोपर्यंत साधू संतांची भेट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही स्वप्न न वाटतं आपल्याला खरं वाटते आणि खरं वाटल्यामुळे आपण काय करतोय रोज उठायचं आणि रोज तेच करायचं। किती वेळा जन्माला येऊन किती वेळा पाहिजे किती वेळा जन्माला आणून किती वेळा आपल्याला मारायचं माहिती आहे का आपल्याला? सांगा बरं आता आपण आता आहे आपल्याला असं वाटतंय का आपण उद्या मरणार आहे आपण बोलतो करतो सगळं पण असं कोणाला वाटतं आम्ही कसं मी मरणारच आहे म्हणून आपल्याला कोणाला वाटतच नाही तसं आणि तसं न वागण्याचं कारण म्हणजे काय तसं का वाटत नाही तर हे सगळं आपल्याला खरं वाटतंय आणि खरं वाटतंय म्हणून मग देहाला आपण समजतो ना देह म्हणजे मी आहे आणि देहाच्या संबंधाने असणारा सगळा हा पसारा म्हणजे देहाच्या संबंधाने असणारे सगळे नाते होते हे सगळे माझे आहेत आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी ममत्व तयार झालं या संसारामध्ये ममत्व तयार झालं आणि त्याच्यामध्ये तो काय लागला त्याच्यात सुखदुःख बघायला लागला त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी आशा तयार झाली त्यामुळे त्याला सुखदुःख बघायला लागला आणि हे दुःख बघत असल्यामुळं की त्याला अनंत कल्पापासून तो दुःखी झालेला आहे। किती दुःखी झाला आहे ह्या दुःखातून तो बाहेर सुटण्यासाठी प्रयत्न करतोय कारण आता प्रत्येकाला वाटतंय ना दुःख नको आहे दुःख कुणाला हवं वाटतं बरं नको वाटतं दुःख आपल्याला ह्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे पण ह्या दुःखातून बाहेर पडत असताना आपल्याला अजून माहीतच नाही की नेमकं सुख कुठे येते माहिती आहे का आपल्याला सुख कुठे येते आपल्याला अजिबात माहीत नाही सुख कुठे येते का कारण आपल्याला पूर्वजांनी सांगून दिलंय जे विषय प्राप्त झाले ना की ते विषयामध्ये सुख आहे म्हणून आपल्याला जन्मल्यापासून आपण काय बघतो जे पाहिजे ना मला मग अमुक एखादी गोष्टी मिळाली मला की त्याच्यामध्ये मला सुख होईल म्हणून ती वस्तू किंवा ते विषय आपण प्राप्त करायचा प्रयत्न करतो आणि विषय प्राप्त केल्यानंतर आता जो विषय आपण प्राप्त केला खरं सांगा बरं मग त्या विषयापासून सुख होतं आपल्याला का अजून आपलं दुःखच होतं आपण 1-4 दिवस 2 दिवस आपल्याला सुख वाटतं तो विषय थोडा मागं पडतो। आता जे आपल्याकडे नाही ना ते कुणाकडे दिसतं आपल्याला आणि त्याच्याकडे दिसलं की आपल्याला काय वाटतंय
ते मला पण मिळालं पाहिजे, ते विषय मलाही मिळालं पाहिजे, त्याच्यापासून सुख मलाही मिळालं पाहिजे. म्हणून काय करतोय आपण त्याच्या नादी लागतो. अशी काही जन्म आपले गेले पण आपल्याला सुख मिळालेलं नाही. का मिळालं नाही सुख? कारण साधू संत सांगते सुख मिळालं नाही कारण जी गोष्ट त्याच्यामध्ये नाही ना ती कधी आपल्याला मिळणार नाही. का? कारण सुख या विषयामध्ये नाही. का विषयामध्ये सुख नाही? कारण विषय जड येतं. सगळे विषय कसे येतं? जड. जड म्हणजे कसे येतं? वास्तविक पाहता ते सुखही देऊ शकत नाही तुम्हाला आणि दुःखही देऊ शकत नाही. का देऊ शकते? नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही? कारण ते जड येतं, त्याला स्वतःचं अस्तित्व नाही, त्यामुळे ते देऊ शकत नाही. आता सांगा मला, साखर आहे, साखर गोड लागते, साखर गोड खाल्ली म्हणजे काही ना सुख वाटतं, पण ती साखर असणारी काही ना काही दुःखकारक आहे. खाल्ली की काय होतं? त्यांचं शुगर वाढते, शुगर वाढली की त्यांना त्रास सुरू होतो. म्हणजे मग एक असताना साखर एकाला सुख आलं आणि एकाला दुःख आहे. मग जर खरोखर त्या वस्तूमध्ये सुख जर असेल, त्या विषयामध्ये सुख जर असतं तर मग ते लोकांना तरी सुख द्यायला पाहिजे होतं ना. पण देते का सुख? ते नाही देत. अशा सगळे विषय असेच आहेत बघा. मग हे काय झालंय, अनादी कालापर्यंत आपण काय झालं, अविद्येच्या म्हणजे आपल्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं अज्ञान आहे. काय अज्ञान आहे आपल्याला त्या ठिकाणचं? कारण त्या विषयांना, ह्या संसाराला, जन्माला येणं मरणं, ह्या देहाला आपण आपलं मानतो आणि हेच आपल्यापाशी अज्ञान आहे. देहाला मी म्हणणं काय, हेच आपल्यापाशी अज्ञान आहे. आणि हा विश्वस्वपाचा धंदा म्हणजे हा धंदा कधीपासून चाललाय म्हणजे हा भुगतोय म्हणजे मी कधीपासून? अनादी अनेक काळापासून भुगतोय म्हणजे मी. कधीपासून बघतोय? अनेक काळापासून. अनेक काळ म्हणजे तुमचे ना आमचे आजवर कितीतरी जन्म झालेले आहेत, आपल्याला ते आठवत नाही. तेव्हापासून आपण बघतोय आणि आतापर्यंत आपण बघतच आलेलो आहे. कारण आणि ते बघतोय म्हणजे काय, ते आपण सुखाचा प्रयत्न करतो ना, सुख शोधायचा. पण काय होतं माहिती आहे का, आयुष्यभर आपण दुःख बघत वाढलेलो आहे, आयुष्यभर आपण विषयामध्ये सुख पाहायचा प्रयत्न केला आहे. आणि ज्यावेळेस आपलं मृत्यू यायची वेळ येते ना, त्यावेळेस आपल्या ठिकाणी वासना शिल्लक राहते. का? कारण आपली इच्छा पूर्ण झालेली नसते. कारण इथं महाराज सांगते जन्म घ्यावे लागे वासनेचे संगे. कशामुळं? अंतकाळी ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये जी वासना असते ना, त्या वासनेच्या पोटी आपल्याला जन्माला जावं लागत. मग ती वासनाच आपण हरिरूप केली तर, कारण मरताना आपल्याला मला झालं आता घरदार बांधलं मी, एवढं सगळं का नाही, सगळं आयुष्यभर मी एवढं कष्ट केलं, आता सगळं आता सुख बघायचंय आणि आता मला जायची पाळी. म्हणजे जेव्हा कुठं गुतला त्याचा वासनेमध्ये गुतला, त्या घरादारामध्ये सगळ्या. आणि मग गुतला म्हणजे आता काय, तिथं गेला म्हणजे तो परत मनुष्य होईन का परत त्या घरामध्ये? त्याचा आसन बागेत येऊ शकतो, नाही तर आला कुत्रा होऊन, आला मांजर होऊन का नाही, किंवा आला पाल होऊन, घरात राहिला पाल होऊन राहिला माझं घर म्हणून. मग सांगा बरं, आता कुत्र्याच्या जन्मामध्ये सुख आहे? मनुष्याचेच नाही म्हणून या बाकीच्या पशुच्या जन्मामध्ये आहे का सुख? काहीच नाही. फक्त भोग बघायचे, तिथं तुम्हाला ज्ञान नाही, तुम्हाला तिथं काहीच नाही, विषयच बघायचे फक्त. आणि मनुष्य जन्मामध्ये पण विषयच बघायचे. म्हणजे असं असताना आपण काय करतोय, परत तेच गोष्ट आपण करत राहतोय. म्हणून माऊली काय सांगते, काय अनादी कालापासून आपण अविद्येच्या नगरीमध्ये, अविद्येमुळे आपण हे स्वप्नामध्ये, हा हे स्वप्न आहे ना आपलं, हे खरं स्वप्न आहे. आणि ह्या स्वप्नामधून आपलं साधू संतांनी जागा केली. आता ज्याच्यावरती साधूची कृपा झाली तो जागा झाला, आणि ज्याच्यावरती नाही झाली तो काय रात्रंदिवस त्याचं तेच चालू आहे सगळं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचं नाही, विषय बघायचे नाहीत, हे सगळं करायचं. फक्त आपली जी आसक्ती आहे ना, अंतःकरणात आपली असणारी जी आसक्ती, आपल्या चित्तामध्ये असणारी आसक्ती, ते फक्त त्याच्यावरती आसक्ती काढायची. कारण कसं आहे माहिती आहे का, भगवंताने काय सांगितलं, तू मन मला दे म्हणले. फक्त काय करतो, तू मन हे मीचे करी, माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी म्हणजे एखादी. तू काय कर, फक्त मला मन दे. आणि मन मला दिलं ना, तू देहाने काही कर ना, देहाने तू कर्म कर, विषय भोग, काय फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण देह म्हणजे मी नाही, देह म्हणजे कोण नाही, मी नाही. देह मी कोण आहे? मी आत्मस्वरूप आहे. पण हे काय झालं, हे ज्ञान झालं. पण हे कधी कळतं आपल्याला? साधूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं, साधूंची कृपा झाल्यानंतर कळतं आपल्याला. म्हणून तू नामदेव महाराज सांगतात, उठा जागे भारी आता, स्मरण करा पण घरी नाथ. काय करा म्हणजे तुम्ही आता, हे जे अनादिकालापासून तुम्ही झोपी गेलेला आहेत ना, ह्या संसाराच्या म्हणजे ह्या स्वप्नामध्ये मी देहाचे संबंध असणारी सगळं माझं, याच्यामध्ये जे तुम्ही स्वप्न पाहता ह्या झोपीमध्ये, ह्या स्वप्नातून तुम्ही जागे व्हा आता, हे उठा ह्या झोपीमधून. आणि खरं मी कोण आहे नेमका शोधा. माऊली सांगते, आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे नेमका, मी कशासाठी जन्माला आलोय, मला काय करायचंय, मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय. आलाशी कुठून जाशील कवणे गावा, घरदार नाही अवघेला टिकेची माया, घरदार नाही तुझे अवघेला टिकेची माया. काय म्हणले हे आपले बोधले महाराजांचं प्रमाणे बघा. म्हणजे कुठून आलोय आपण, कधी विचार केलाय का आपण? नाही. आलाशी कुठून, कोणत्या गावाला आपल्याला जायचंय माहिती का आपल्याला? नाही. अरे ही घरदार, हे सगळं लक्क आहे. लक्क म्हणजे काय? सगळं खोटं आहे. अवघे लटिकेची माया, सगळं कसं ही फसवं आहे, ही भ्रांती, हा सगळा भ्रम आहे. जसं मृगजळाचं पाणी आपल्याला दिसतंय तसं हा सगळा भ्रम आहे. माऊली पण सांगतात हरिपाट्यामध्ये,
सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध गडी राहू नको, लटिका हा व्यवहार सर्व हा संसार, वाया येर जाण हरिविन. येणं जाणे ना भगवंत नसेल ना तर सगळं व्यर्थ आहे, ते काहीच कामाचं नाही. म्हणून आपल्याला जन्माला आलोय. आपल्याला जन्माला आल्यानंतर आपल्या पुण्य म्हणजे महापुण्याने आपलं काय मागलं जन्मात आपल्याकडे पुण्य असेल, त्या पुण्याच्या सामर्थ्याने आपल्या साधू संतांची भेट झाली आपल्याला. आणि साधू संतांची भेट झाल्यानंतर साधूंनी आपल्याला जो बोध सांगितलेला आहे, जे आपल्याला महावाक्य सांगितलेलं आहे, ते महावाक्याचा त्याचा अर्थच असा आहे की त्यांनी आपल्याला ह्या स्वप्नामधून ह्या झोपीमधून त्यांनी आपल्याला जागं केलं. नेमकं मी कोण आहे, तर मी ध्येय नसून, आपण जे ध्येय समजतो ना मला की मी ध्येय नसून मी कोण आहे, मी आत्मस्वरूप आहे, मीच त्या परमात्मा स्वरूप आहे, तो आत्माच मी आहे. पण कसं आहे, मी माझ्यापुरता नसून म्हणजे देहापुरता मर्यादित नसून मी कसं आहे, मी व्यापक आहे. भरला घनदाट्या हरिदिशे, एक नाम हरी द्वित नाम दोरी, आयदुती कसुरी विरळ, समबुद्धी घेता समान हरी, शम दम वरी हरी झाला. समबुद्धी घेता म्हणजे काय सांगितलंय, बुद्धीने सम घ्यायचे सगळं. पण हे कधी होतं, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, सद्गुरूंनी सांगितल्यानंतर. सद्गुरूंनी सांगितलं काय होतं, कारण आता आपण लय मागचा तर लय बारीक पाहणार नाही आपण सगळे साधं घेतो, त्यामुळे आपल्याला लय बारीक पाहिजे नाही. म्हणून आता काय होतं, सद्गुरू असे असणारे सद्गुरू जे आपल्याला भेट झाली की सद्गुरू आपल्याला स्वप्नातून जागं करतात. आणि स्वप्नातून जागं केल्यानंतर ते महावाक्याचे नावे गुरु कृपेचे निथावे, माता हातू ठेवला नावे थापे केला जायचा. काय सांगते ते म्हणतील असा असणार तो शिष्य एकदा गुरुकृपेच्या सामर्थ्याने व त्यांनी केलेल्या महावाक्याच्या उपदेशाने मस्तकावर हात ठेवल्यासारखे करून नव्हे तर त्याला थापटून जागा केला, तसा तो जागा झाला. पण आता जरी सद्गुरू आपल्याला भेटले, संतांची आपल्याला भेट झाली, संतांनी आपल्या मस्तकावरती हातही ठेवला, त्यांनी आपल्याला जागं केलं म्हणजे काय केलं, त्यांनी आपल्याला सांगितलं. पण खरोखर आपण जागे झालो का नाही झालो हे आपण आपल्याला शोधून पाहिलं पाहिजे. पहा कसं आहे माहिती आहे का, जागं होणं, कारण कसं असतं माहिती आहे का, जरी जागं झालं ना तरी कधी कधी आपण झोपण्याचं नाटक करतो का नाही. जरी आपल्याला आईने सांगितलं बाबा उठ बाळा आता शाळेत जायचं आहे, नाही आता तरी पण त्याला ऐकलेलं असतं पण तरी उठत नाही. का उठत नाही, ऐकलं जागा झालेलं असतो मग परत काय करतो, झोपेचं नाटक करतो. का, कारण आईवर विश्वास नाही त्याचा चांगला, त्याला आळस आलेला आहे, त्याला कंटाळा आलेला आहे. नेमकं मला खरोखरच मला जागा होण्याची गरज आहे आता, हे अजून त्याला कळलेलं नाही. कारण काय होतं माहिती आहे का, कारण परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान हे 3 प्रकारचे ज्ञान आहेत. परोक्ष ज्ञान म्हणजे फक्त मला कळलंय, शास्त्रातून मी वाचलंय, प्रवचनामधून कीर्तनामधून मी ऐकलंय, ते आत्मस्वरूप मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ह्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, आता सद्गुरूंनी सांगितलंय ते महावाक्य म्हणजे ते परमात्मा स्वरूप मीच आहे. आता थोडंसं त्याला अनुभूती आणून दिली, तेवढ्यापुरतं ते सांगत असताना हे प्रवचन चाललंय ना, मग ऐकताना आनंद होतोय, समाधान वाटतंय, सगळं होतंय. प्रवचन झालं, विषयात कामाला लागला, परत दुःख व्हायला लागलं, परत चित्तामध्ये विचार करायला लागले सगळे, आणि तिने दुःखी झाला परत. म्हणजे ते टिकून राहिलं का, सद्गुरूंनी सांगितलं त्याला समाधान वाटतं, आनंद होतोय, पण ते जे असणारा आनंद आहे किंवा जे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान टिकून राहत नाही. त्याला ज्ञान झालंय पण काय होतं, ते टिकत नाही. मग ते टिकण्यासाठी त्याला दृढ निश्चय झाला पाहिजे त्याला म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान. आणि दृढ अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंनी सांगितले महावाक्य सांगितलेलं आपल्याला प्रत्येकाला, का नाही, महावाक्य सांगितले ना, तत्त्वमसि ते ब्रह्म तू आहेस. आणि असं असणारं ते ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. मग त्या ब्रह्माचं काय केलं पाहिजे, त्यांनी त्याचा निजध्यास घेतला पाहिजे. निजध्यास घेतला पाहिजे म्हणजे सतत रात्रदिवस अखंड त्यांनी काय केलं पाहिजे त्याचं, तो मी आहे, तो मी आहे. मग मी कसं आहे, मी आत्मस्वरूप आहे. बरं नुसतं असं नाही की जे सांगितले, जी रीत सांगितली नुसतं तेवढं रीत नाही, त्या रीतीच्या पाठीमागं जो विचार आहे ना, तो विचारायला महत्वाचा आहे. कारण माऊली सांगते त्रिगुण आसार निर्गुण ही सार, सारा आसार विचार हरिपाठ. काय सांगितलंय, सार आणि आसार याचा जो विचार आहे ना, तो विचार म्हणजे हरिपाठ सांगितला. विचार काय आहे, सार त्रिगुण आसार आहेत, आसार म्हणजे काय, हे सगळे मिथ्या आहेत, हे खोटे आहेत. आणि सार काय, एक निर्गुण ही सार आहे, निर्गुण असणार परमात्मा आहे, तोच एक सार आहे आणि तोच सगळा व्यापक आहे. हे आपल्याला माऊलींनी सांगितलंय ना, म्हणजे ते खरं. हा काय सांगितलं, विचार सांगितलाय, विचारोने अहंकार सांगायचे मग असतोच वस्तू व्हायचे. काय केलं पाहिजे, विचारलंय महत्वाचं सांगितलं. म्हणून काय होतं माहिती आहे का, कधी कधी काय होतं, साधकाचं काय होतं, फक्त चिंतन करत बसतो. हा मी चिंतन करतो, विचारलं ना, चिंतन करतो, चालू आहे का, हा चिंतन करतो ना, पण चिंतन करतो पण नेमकं काय करतो. आता आपली इथे प्रबोध झाला का सगळ्यांचा, चिंतन करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण. सद्गुरूंनी सांगितलंय नुसतं तेवढंच करतो का, त्याच्या मागच्या हेतू काय नेमकं त्यांनी सांगितलं त्याचा विचार करतो आपण, ते लय महत्वाचं आहे.
त्याच्या मागचं जे सांगितलंय ना त्याचा विचार आपण करतो का ते लय महत्वाचं आहे. म्हणून विचार. पण आता याच्यासाठी काही माहिती आहे का, साधकाचा अधिकार लय महत्वाचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलाय तो साधक, पण आता पुढे जर व्हायचं असेल ना त्याला, त्याचा अधिकार लय महत्वाचा आहे. मग अधिकार तैसा करू उपदेश, जसा अधिकार असेल ना तसा उपदेश केला पाहिजे. मग कसं आहे, मग आता कसा अधिकार पाहिजे त्याचा, की त्या साधकाचा विश्वास एवढा पाहिजे आपल्या सद्गुरूवरती, एवढी निष्ठा पाहिजे. आता गुरुचरित्रामधलं मला दुसऱ्याच अध्यायामध्ये आले का, पहिल्या अध्यायामध्ये काय दीपकच ना का संदीप आहे मला वाटते, नाही दीपकच आहे ना, हां दीपकाचं उदाहरण आलेले. त्यांचे गुरु होते आणि गुरुंचे जवळ हजारो शिष्य होते, सगळे शिष्य परिवारात हजारो शिष्य असते. पण त्यांनी सांगितलं त्यांनी परीक्षा घ्यायची होती शिष्यांची सगळ्यांची. म्हणजे माझ्या काही जे पूर्व आहे, माझं पूर्व जे कर्म आहे, त्या पूर्वकर्माच्या म्हणजे प्रारब्धाने मला काही माझं पाप भोगणं शिल्लक आहे. मला ते पाप भोगायचं आहे आणि ते पाप भोगायचं असल्यामुळं त्या पापाचा परिणाम असा होणार आहे की मला कुष्ठरोग होणार आहे. आणि हे पाप मला काशीचं म्हणजे तीर्थक्षेत्र आहे ना काशीचं, त्या ठिकाणी जाऊन भोगायचं. आता त्या ठिकाणी जाऊन भोगायचं आहे ना मला, मग त्यासाठी मला कोणीतरी माझी सेवा करणारा मला शिष्य पाहिजे. आता तुमच्यापैकी माझी सेवा कोण करेल, आता कोण करेल असं म्हटलं होतं, कुष्ठरोग व्हायचा, यांची सेवा करायची. मग हळूहळू त्यांनी सांगितलं तुम्ही 1-2 दिवस विचार करा आणि जे गुणाला वाटेल ना माझी सेवा करायची त्यांनी माझं काय करा, सेवा करा, मला सांगा बाबा, मी तुमची सेवा करायला तयार आहे. एक हळूहळू निघून गेलं. फक्त एक राहिला तेवढा, म्हणजे कोण, दीपक राहिला. ते म्हणलं मी तुमची सेवा करतो मला. मग म्हणले मग मला एवढा त्रास होईल म्हणले की त्या आजारामध्ये मी चिडचिड करीन, तुझ्याला मी रागवल, मला परत वेळच्या वेळ तुला काही जेवण आणून द्यावं लागेल माधुगिरी मागून, परत वेळच्या वेळ माझी सगळी साफसफाई करावं लागेल का नाही, असं भरपूर सांगितलं. ठीक आहे म्हणले मी करतो म्हणले, काय हरकत नाही. मग ते गेले, त्यांनी त्याला ते आजार झाला तिथे गेल्यानंतर. मग त्यांचे ते काय व्हायचे, त्या आजारामध्ये त्यांचं ते झोपून राहायचे. त्याला आता जास्त चालता येत नव्हतं ना, फिरता येत नव्हतं. मग जागेवर त्यांची सगळ्या व्हायची, त्यांची संख्या व्हायची, सगळं भरायचं, माश्या वंगायच्या. मग त्याच्यावरती चिडायचे, तू माझी व्यवस्थित साफसफाईच करत नाही, त्या माश्या बसतात सगळे, तुम्हाला वेळेच्या वेळेला मला काही माधुरी मागून आणून देत नाही खायला, त्याच्यावर सारखी चिडायची. पण हा आपला गपच, काहीच नाही. म्हणजे मी करतो म्हणून पण नाही म्हणून पण नाही, फक्त त्यांनी गप सहन करायचं आणि सेवा करत राहायची. म्हणजे इथपर्यंत त्यांनी, म्हणजे बघा आता शिष्याचा अधिकार सांगतो बरं का मी तुम्हाला, कोणत्या शिष्याला ते बोध होतो. जे महावाक्य सद्गुरूंनी सांगितलंय ना, खरा शिष्य जागा कोण होतो, सगळे जागे होत नाही बरं का. आणि सगळे जागे जरी असते ना तर माऊलीने हिवा बिवा वापरली नसती. म्हणजे काय आष्टीच्या महापुरी का ना निघताची कोट्यावरी. आणि म्हणजे त्या म्हणजे थोडक्यात पार ते जे भाऊसागर आहे ना, त्या भाऊसागराच्या पाराला मला एखादंच म्हणले पार होतो फक्त, म्हणजे एखादंच ते फक्त त्या ठिकाणी येतो. ही वापरली नसती ना बघ. मग का, मग कोण जातो असा की जो ह्या अधिकाऱ्याचा येतो. मग आपण सगळे साधक येतं, मग आपण खरं त्या अधिकाऱ्यामध्ये बसतो का, खरं जर बसत नसतं आपण का बसत नाही, आपल्यामध्ये अजून काय कमतरता येतात ते आपल्याला शोधून पाहिजे. मग तो जो दीपक होता, तर मग त्याला ते चिडचिड करायचे, त्याला बोलवायचे, त्याला रागवायचे, पण तो शांत बसायचा. त्याची सेवा पण महादेव प्रसन्न झाली त्याच्यावरती. अरे म्हणले दीपका, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे म्हणले, तू मग मला वरदान काय मागायचं ते. तर ते तुम्ही का प्रसन्न येते, तुमची कधी सेवा केली नाही, तुमचा कधी नामजप केला नाही, तुम्ही कसं काय माझ्यावरती प्रसन्न झाले. तर ते म्हणजे तू सद्गुरूची सेवा केली ना म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न नाही म्हणले. मग तुला काय मागायचं म्हणते, मला काय नको ते. काय म्हणले, मला काहीच नको. नाही तुला मागावंच लागेल काहीतरी. म्हणजे मग माझ्या गुरुला विचारलं तुम्ही काय मागायचं ते. तू गुरुंकडे गेल्यावर गुरुंनी सांगितलं, गुरुला विचारलं बाबा महादेव प्रसन्न झाले तर ते मला म्हणते वर माग काहीतरी. मग मी काय मागू, ते म्हणले मला आहे ना, मला हा भोग मला बघून बघायचा आहे. तू त्यांना वरदान मागशील काय, की माझ्या गुरुची तब्येत चांगली होते, त्यांचं रूप जाऊ दे सगळा, अजिबात मागायचं नाही. आणि आता तू म्हणणार मी सेवा करणार आहे, तू म्हणशील मग आता माझी सेवा करायची बंद होऊ द्या, हे वरदान मागशील, मला तुला माझी सेवा करावंच लागेल, अजिबात काय वरदान मागायचं नाही. म्हणजे ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही मागत म्हणले. काय गेले म्हणले, गुरुनी सांगितलं अजिबात काय वरदान मागायचं नाही. महादेव गेले विष्णुदेवाकडे, म्हणले असं असं बघतंय, म्हणले माझी इच्छा आहे त्याला वरदान द्यायची, पण तू घेतच नाही, काय करावं. आता ते महादेवांनी वर्णन केलं त्याचं. विष्णुदेवापाशी विष्णुदेव तिथं आले. विष्णुदेव तिथं आल्यावर मग विष्णुदेवानी पण त्याला सांगितलं, म्हणले वरदान माग म्हणले. तू म्हणले मी तुमची कधी सेवा केली नाही, तुम्ही कसं काय प्रसन्न झाले. म्हणजे तू सद्गुरूची सेवा केली म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग म्हणले काय मागायचं ते. नाही म्हणले, माझ्या गुरुने सांगितलं काय मागायचं नाही म्हणले, तुला मागावंच लागेल, मी त्याशिवाय जाणारच नाही म्हणले. बघा म्हणजे ही परीक्षा आहे बघा त्या सगळ्या, त्या शिष्याच्या काय त्या सगळ्या परीक्षेत. आपल्याला वाटतं काय वाटतं, आपल्याला सहज मिळतंय किंवा आपल्याला सहज प्राप्त होतंय, पण आपल्यासुद्धा परीक्षा चालू असते, आपल्याला कधी कधी कळत नाही. मग त्या मग हा परत सद्गुरूकडे कोणाकडे गेला,
सद्गुरूकडे गेला, म्हणजे ते असे विष्णुदेव प्रसन्न झाले आणि ते मग त्याचं वरदान माग म्हणल्यावर मग ते म्हणले नाही अजून काय मागायचं नाही. मग परत सांगायला गेला, नाही मला काहीच नको, नाही तुला काहीतरी मागावंच लागलं. मग ठीक आहे म्हणजे तुमची लई इच्छा आहे ना मला वरदानं द्यायची, मग मला एकच वरदान द्या म्हणले, माझ्याकडनं गुरूंची सेवा ह्याच्यापेक्षा आता करतोय ना ह्याच्यापेक्षा अजून चांगले होते. काय मागितलं त्यांनी, तुम्ही आम्ही काय मागितलं असतं तर गेला ते गुरु तिकडे गेले, सगळे तिकडे गेले, मला ते घरदार भरून सगळं का नाही, काय मागितलं असतं आपण, प्रपंचच मागितलं असतं का नाही, का आपल्या ठिकाणी आज्ञा नाही वाचून आपल्याला अजून प्रपंच सत्य वागतोय, म्हणजे खरं आपलं जागा होणे काही. मग त्यांनी परत मग असं सांगितल्यावर मग ते विष्णुदेव त्यांच्यावर खुश झाले आणि मग ते बघू परत सद्गुरूपाशी गेले. सद्गुरूला सांगितलं, म्हणले तू काय वरदान मागितलं. सद्गुरू काय म्हणले त्याला, काय वरदान मागितलं. म्हणले काय नाही मी तुमची सेवाच मागितली, फक्त मला दुसरं काहीच नको. म्हणलं ते ऐकणार, ते म्हणले नाही वरदान तुला मागावंच लागेल. मग शेवटी मी काय म्हणलं, फक्त माझ्याकडनं सद्गुरूची सेवा होते व्यवस्थित, त्याच्यामध्ये मी कुठे कमी पडू नाही एवढंच फक्त मागितलं. त्यावेळेस सद्गुरू त्यांच्यावरती काय झाले, खुश झाले आणि त्यांचं तेच लगेच त्यांचं काय झालं, तो सगळा रोग निघून गेला आणि त्याचं शरीर परत पाहिल्यासारखं एकदम सुंदर झालं. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांच्यावरती कृपा केली. कारण करील ते काय नव्हे महाराव, परी पाहे विजे शुद्ध अंगी. साधू संत काय करू शकत नाही, पण ज्यांच्यावरती कृपा करायची ना, ती कृपा करण्याचं किती बीज तेवढं शुद्ध झालेलं पाहिजे, तेवढं ते अधिकारी झालेलं पाहिजे. म्हणून तेवढा अधिकार संपन्न होण्यासाठी सद्गुरू आपल्याला आधी अनुग्रहाचं नाम देतात आणि अनुग्रहाच्या नामाच्या चिंतनाने आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपण पवित्र होतो, त्या अधिकाराचे आपण लायक होतो. पण ते पण आपण कधी होतो, त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं तर, ते जे सांगतात ना त्या पद्धतीने केलं तर. आणि अशा झालेल्या शुद्ध अंतःकरणामध्ये, कारण त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, मल विक्षेप आणि आवरण 3 दोष असतात. मल विक्षेप आणि आवरण 3 दोष असतात. आता हा मल विक्षेप म्हणजे काय माहिती आहे का, मल म्हणजे दोष. हा दोष कोणता आहे की आपल्याला असणाऱ्या विषयाची गोडी, संसारातले जे विषय आहेत ना, हे जे भोग आहेत ना, ह्या भोगांची असणारी जी गोडी आहे, त्या गोडीची आपल्याला आवड असणं म्हणजे हा कोणता दोष आहे, मल दोष आहे. ह्याची अनुग्रहाच्या चिंतनाने हळूहळू हा दोष कमी होत जातो आणि त्याला संसाराची गोडी कमी लागते आणि परमार्थाची गोडी वाढायला लागते. दुसरा दोष आहे म्हणजे तो कोणता, विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. मला सांगा बरं, आपण इथं जरी बसलो तर तेवढ्या वेळात चित्त आपलं काय होतं माहिती आहे का, एवढं काम करायचं राहिले का नाही, आता बघू नंतर करू, तेवढं चित्त जाऊन येतं का नाही, ही काय चित्ताची चंचलता आहे. मग हे अनुग्रहाच्या चिंतनाने काय होतं, हे चित्त असणारे चंचल म्हणजे इकडे तिकडे पळणार आहे ना, ते एवढं स्थिर व्हायला लागतं, एकदम एवढं स्थिर होतं की त्याला आता ते देव सोडून दुसरं काही आठवत नाही, किंवा सद्गुरूंनी जे नाम आहे ते नाम सोडून त्याला दुसरं काही आठवत नाही, एवढं स्थिर होतं. म्हणजे हे 2 दोष निघून जातात आणि त्याच्यानंतर जे राहतं आवरण, ते आवरण म्हणजे काय, आवरण म्हणजे अज्ञान. मी आत्मस्वरूप असताना हे देहाला मी समजणं म्हणजे हे काय, त्याचं अज्ञान आहे. आणि या अज्ञानाला त्याला म्हणायचं आवरण. हे आवरण काढण्यासाठी सद्गुरूची कृपा लागते. आणि ज्यावेळेस असा अधिकार तयार होतो ना, त्यावेळेस भगवंत तुकाराम महाराज सांगतात, तो भगवंत काय करतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. स्वतः तो परमात्माच सद्गुरूच्या रूपाने येत असतो, परंतु त्या शिष्याला खरोखर वाटलं पाहिजे हा सद्गुरू म्हणजे माझे कोण येतं, माझा परमात्माचे म्हणून. सांगा बरं, किती किती आपल्याला कळलं वाटलं बरं, माझे सद्गुरू खरं परमात्मा आहे म्हणून. किंवा तो भगवंतच त्या अवताराने आला, त्या रूपाने आलाय माझ्यासाठी. कशासाठी आलाय, मला या मार्गातून काढण्यासाठी आलेला आहे, ह्या दुःखाच्या सागरातून. काय ते कारण त्या साधू संत म्हणजे कसे आहेत माहिती आहे का, त्यांना आहे ना, त्यांना ह्या जीवाची ही दुःखामध्ये जे तडफड पडलेला आहे ना, त्यांना त्याचं ते हल बघत नाही. अरे म्हणले काहीच नसताना मला सांगा ना, मुळात आपलं स्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप आहे, पण आपण काय करतोय, दुःख बघतोय. आपलं स्वरूप आनंद असताना आपण दुःख बघतोय, कसं काय बरं, ही गोष्ट बसती काय ह्याच्यामध्ये. पण याला कारण काय माहिती आहे, फक्त याला कारण फक्त अज्ञान आहे. का अज्ञान आहे, कारण आपल्याला विसर पाडलेला आहे. आणि हा जो विसर पाडलेला आहे ना, हे सद्गुरू आपल्याला काय करतात, त्या ठिकाणी आपल्याला जागा करून देतात. म्हणजे जे आपल्याला झोप लागलेली आहे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी जे अज्ञान तयार झालेलं आहे, ते अज्ञानाच्या ठिकाणी आपल्याला सद्गुरू जागे करतात. आणि ते जागे केल्यानंतर मग आपण काय होतो, ते आपल्याला आत्मानंद, जो परमानंद आहे, तो आपल्याला प्राप्त व्हायला लागतो. पण ते होण्यासाठी कसा अधिकार झाला पाहिजे आपला, असा अधिकार झाला कोणता, की सद्गुरू म्हणजेच माझा परमात्मा आहे, आता तो सोडून दुसरं कोणी नाही. तो जे सांगेल ना, ते सगळं सर्वस्व आहे, ते सगळं श्रेष्ठ आहे. मग असं कधी होतं, म्हणून काय माहिती आहे का, एक सोनवणे बाबा काय सांगत असतात, आपण छत्रछाया राहिले पाहिजे. म्हणजे का बरं, आता आहे आपण नुसतं मीच म्हणून जमल का, नाही ना. कुणाच्या तरी सावली खाली राहिल्याशिवाय आपल्याला काय होत नाही, आधार सापडत नाही. कारण तुकाराम महाराज सांगतात ना, लहानपण दे ग देवा मुंगी साखरे सरावा. मग कसं होतं माहिती आहे का, जसं लहान लेकरू आईला अनन्य असतं. लहान लेकरू एक तुमचं नवीन झालेलं असेल, किंवा 4-5 महिन्याचं असेल, किंवा वर्षाचं असेल, ते किती आनंद असतं आईला.
किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात गायीच्या वासरू तिकडे सोडलं इकडे गायला लगेच काय म्हणते ती इकडे म्हणजे हंबरती गाय आणि हंबरले की लगेच काही तरडून कानात म्हणजे पानं सोडते असं मध्ये म्हणजे एवढं काय यक्य आहे वासराचं कुणाचं गायीचं. तसं सद्गुरूचं आणि शिष्याचं तेवढं ऐक्य झालं पाहिजे. सद्गुरू ऐक्य करून घ्यायला तयारच आहे, पण त्या ऐक्य करून घेण्यासाठी तेवढा साधक पण काय झाला पाहिजे, शिष्य सुद्धा काय झाला पाहिजे, तेवढा अधिकाराचा प्राप्त झाला पाहिजे, तेवढा त्याचा अधिकार संपन्न तो झाला पाहिजे. आणि अधिकार संपन्न झाल्यानंतर असा जो शिष्य आहे अशा शिष्यावरती फक्त मग निवा सांगतात काना वाचण्याचे भीती सरसापाई किरीटी वस्तूच होणी ओके कोणी येतो. त्याला फक्त सांगू सरदम अरे तू ध्येय नसून तू आत्मस्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी ती लगेच जागा होतो, मग मी ध्येय मी आत्मस्वरूप आहे, तू वस्तूच होऊन जातो. आता वस्तू होऊन जातो म्हणजे तो आधीच असतो, फक्त त्याच्या ठिकाणी आलेलं आवरण आहे ना. कोणतं आवरण आलेलं आहे, मी देह आहे, मी देह आहे ना, मी देह आहे, देहाच्या संबंधित सगळं माझं आहे, हे जे आवरण आहे हे आवरण त्याचं निघून जातं आणि मग त्याला आत्मस्वरूप प्राप्त होतं, त्याला परमानंद प्राप्त होतो. म्हणून हे कधी होतं, हे दृढ निश्चय, त्याचा दृढ निश्चय झाला पाहिजे. आणि दृढ निश्चय होता किंवा त्याच्यामध्ये दोन अधिकारी सांगितले. परत एकाला सांगितलं की लगेच त्याला अधिकार तो होऊन जातो आणि एकाला काय करावं लागतं, त्याचं ध्यान करावं लागतं, त्याचा ध्यास घ्यावा लागतो. तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. मग कसा आहे तो मी, मग त्यासाठी शास्त्र आहे, त्याच्यासाठी प्रवचन येतं, त्याच्यासाठी कीर्तन आहे. मग कसं आहे मी, मग इथं मला जगत सगळं मिथ्या सांगितलंय, मग मला हे खरं का वाटतं. मग का खरं वाटतं आपल्याला हे सगळं, हे खरं वागण्याचे मागचं कारण काय, याला कारण आहे माया. मग ही माया कोण आहे, माया म्हणजे जशी आपली ह्या देहाची एक सावली आहे तशी ते परमात्मा स्वरूपाची ती एक माया म्हणजे एक शक्ती आहे. काय आहे ती शक्ती आहे. पण ती शक्ती कशी आहे, ती नसती पण दिसती, ती नसती पण दिसती. कसं, उदाहरणार्थ सूर्यापासून उन्हाळ्या दिवसामध्ये आपण रोडने चालत असताना रोडवर मृगजल दिसतं ना, आपल्याला पाणी असल्यासारखं दिसतं. त्या पाण्यामध्ये सावली दिसते, झाडाची सावली दिसते. त्या पाण्यामध्ये गाडी आलेल्या गेल्या त्या गाड्याचं काय दिसते, सावली दिसते आपल्याला, दिसते का नाही. जसं खरोखरच्या पाण्यामध्ये दिसतं ना अगदी तसंच. पण जवळ गेल्यानंतर तिथं असतं का, ते नसतं. ते का नसतं, कारण तो भास होता आपल्याला, भास. तसं माऊली सांगते हा सगळा भास आहे आपला, हे दिसतंय ना, हा सगळा भास आहे हा विश्वाचा. म्हणून काय म्हणलेलं आहे, विश्वस्वप्नाचा हा धंदा. काय सांगितलेलं आहे, हा विश्वस्वप्नाचा हा धंदा आहे ना, हा काय सगळा भास आहे. आणि ह्या भासाला कारण काय, फक्त माया आहे, माया. मग ही कशी आहे माया, कारण एक म्हणजे भागवतामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये बुद्धाने प्रश्न केला, नवनारायण आहेत ना, अंतरिक्ष नारायणाने प्रश्न केला होता नवनारायणाला. अंतरिक्ष नारायणाने प्रश्न केला होता जनक राजाने की बाबा ही नेमकी माया काय, तुम्ही जे सांगता हे माया आहे, ही नेमकं माया कशाने म्हणायचं, हे मायाचं काय म्हणजे अस्तित्व काय. त्यावेळेस त्यांनी प्रश्न उभी आलेली, हे राया तुझा प्रश्नच गेला वाया म्हणजे, अरे तुझी विचारलंय ना ती मला गोष्टच नाही, त्याच्याबद्दल मी तुला सांगणार काय. मग उदाहरण देऊ आपण, उदाहरण पाहू आपण. एक समज एखादी ताई आहे, तिला काही मूलबाळ नाही, आपण तिला वाजवून म्हणतो का नाही, वांज येते म्हणजे तिला काही मूलबाळ नाही. पण अशी असताना ताई तिचं म्हणजे संसार म्हणजे तिला 4 मुलं येतं, 4 मुलाला त्या 4 गावचे त्यांनी काही सुना करून आणल्या आणि त्या सुनापासून म्हणजे त्या सुनांना त्या मुलांना त्या एका मुलाला 4 मुलं येत. आता किती वाजता झाला, परत त्या 4 मुलांची परत लग्न केले, परत त्याला 4 मुलं येतं, किती वाढले सांगा बरं मला. मग कोणतं गाव आहे, काय आहे, कोणत्या गावाची कोणती सून आहे, ह्याचा आपलं काय झालं माहिती आहे का, असंच झालंय. आपण काय म्हणतोय म्हणजे कोणत्या गावाची आहे, तिची सून कोणत्या गावाची, पण आधी विचार केला का ती कोणाची आहे, ती वांज आणि तिची असताना मुलाची येतं. मग सांगा बरं किती आपण त्यांच्या गावाची चौकशी केली, त्यांच्या आडनावाची चौकशी केली म्हणजे खरं होईल. तसं आपलं झालेलं आहे. आणि ह्या स्वप्नातून ह्या जे म्हणजे काय हे जे स्वप्न पडलेले, ही झोप लागलेली आहे, ह्या झोपेतून जागा करण्यासाठी आपल्याला माऊली सांगते. मग जो कोण जागा होतो, जे सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेलाय तो. कारण तुका संताची जपे बरं का, संताची जपे जाती पापे, तुका म्हणे संताची जपे. पापे जातात, संत जप केलं तर एवढं संताचं सामर्थ्य आहे. कारण संत आणि देव काही वेगळे नाहीत, पण तेवढे आपल्या अंतःकरणामध्ये आपला तेवढा काय झाला पाहिजे, निश्चय झाला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव तयार झाला पाहिजे. कारण भावीविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये, असा आपला भाव तयार झाला पाहिजे. आता आपले दादा असते, मडके दादा असते, श्रीपाद बाबा असते, मला सांगा बरं हे जे लेवलला गेलेले ते कशामुळे गेले, कारण तेवढा त्यांचा संतांवरती विश्वास होता, त्यांचे सद्गुरू होते, तेवढा त्यांचा भरोसा होता, त्यांची श्रद्धा होती, म्हणून गेलेत. मग आता मला सांगा त्यांना जर तिथपर्यंत जाता आलं, त्यांनाही तो अनुभव मिळाला. आता तोच असणारा विषय आपल्यापर्यंत आलेला आहे. मग आपल्याला तो अनुभव काही येत नाही लगेच. आपण आजपर्यंत किती साधना करतोय, का होत नाही, कारण आपला विषय आपला काय होतोय, कुठेतरी आपला भरोसा कमी पडतोय. कारण मला ते ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये आलेले आहे, त्याच्या नंबरचा श्लोक येतो, कालचा विषय. त्याच्यामध्ये सांगितले माऊलींनी अर्जुनाला
काय होतं म्हणले का, तो जो भक्त की तो जो साधक आहे म्हणले, साधकाच्या ठिकाणी काय होतं माहिती का, जो परमानंदापर्यंत त्याचा परमानंद त्याच्या ठिकाणी आहेच मुळच, पण त्यापर्यंत तो मिळत नाही. काय मिळत नाही, कारण जरी तो साधना करत असला, जरी तो साधनेवरती आहे, तो सत्संगतही जातो, सगळं करतोय, पण त्याच्या ठिकाणी कुठेतरी अंतःकरणामध्ये विषयाची आसक्ती आहे थोडीशी. आणि विषयाची थोडी जरी आसक्ती असली ना, ते असताना थोडीशी आसक्ती त्याला परमानंदापर्यंत जाऊन देत नाही. कारण परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान, त्याच्यानंतर दृढ अपरोक्ष ज्ञान झालं ना की त्याच्यानंतर शांती, शांतीनंतर आत्मानंद आहे. शांतीनंतर काय, आत्मानंद आहे. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सगळे सिद्धी. ज्याच्या बुद्धीने असं ठरवलं, आता ज्याच्या बुद्धीचा असा निश्चय झाला की एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, तो सांगा बरं कधी दुःखी होईल. विचार करून पहा, जर हा सगळा भगवंतच आहे, मग या ठिकाणी दुसरा शत्रू कोण आहे आपला, या ठिकाणी आपला मित्र कोण आहे, इथं दुःख कोण आहे आपलं सांगा बरं, आणि सुख तरी कोण आहे, नाहीच ना कोणी इथं. का नाही, कारण विठ्ठल जळी तळी भरला, रीता ठाऊ नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल. जर हा विठ्ठलच आहे तर मग आपलं सुख दुःख देणार कोणी, कोणच नाही ना. कारण सुख दुःख असायला तर पाहिजेत ना, सुख नाही दुःख पण नाही इथं. पण आपण काय केलं माहिती आहे का, आपण अजून पाहिजे तसं जागा झालो नाही आपण, म्हणून आपल्याला काय होतं, सुखही होतं दुःखही होतं. सुख होतं कोडून विषयापासून, दुःख होतं कोडून विषयापासून. आपल्यालाही माहिती आहे विषय तुम्हाला दुःखही देत नाही सुखही देत नाही, साधकाला बऱ्यापैकी माहिती आहे. पण तरी पण तू काय करतोय परत परत, नाही पण मला असं होतंय ना, मला दुःखच होतंय. नाही असे बोलले नाहीत ना, बरं विचारणारे प्रश्न आहेत असे, नाही पण असं कसं काय होतंय, काय एवढं जरी सांगितलं म्हणते मग ही दिसतं ही खरं, मला अजून खरंच वाटतंय. पण कोणाला खरं वागतंय, मला खरं वागतंय, मग मी कोण आहे नेमका, म्हणजे देह भावरच आहे का नाही. म्हणजे साधू संतांनी जरी सांगितलं की बाबा तू देह नसून तू आत्मस्वरूप आहे, तरी म्हणतो मला असं काय होतं, मला हे खरं दिसतंय सगळं. म्हणजे हा खरं दिसतं, हा प्रश्न चुकीचा झाला का नाही. साधू काय सांगतात आपल्याला, अरे बाबा तू देह म्हणजे तू नाही, पण हा म्हणतो नाही पण मला अजून ही जग का दिसतंय, मला अजून झाडं दिसतेत, मला अजून पशु दिसतेत, मला अजून माणसं दिसतेत. आपण दिसतात म्हणजे काय दिसतात तुला, पण ते म्हणजे तू नाही ना, ते भ्रम आहे. आणि ते भ्रम गेला पाहिजे, आणि ते भ्रम जाण्यासाठी आपण अनन्य भावाने त्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, गुरु कृपेचे थावे, माता हातू ठेवेला नव्हे, थापी त्याला जायचा. म्हणजे काय सांगितलंय, म्हणले अरे त्या असा तो शिष्य असतो जे गुरुकृपेच्या सामर्थ्याने त्यांनी केलेल्या महावाक्याच्या उद्देशाने काय केलं, त्याला त्याच्या मस्तकावरती हात ठेवला म्हणले, नुसतं हात नाही ठेवला म्हणले, तुला थापटून जागा केलं म्हणले. अरे जागा हो म्हणले साधका, अरे तुझी समज तू ज्याला समजतोय ना मी आहे म्हणून, ते म्हणजे तू नाही तर तो कोण आहे, तू आत्मस्वरूप आहेस. म्हणून पुढे पडले तसं पुढे सांगितलंय, तैसा विश्व स्वप्नेशी माया, नींद सांगुनी धनंजया, सहसा चैला उद्वया नंदपणी जो. म्हणजे तेव्हा हे धनंजया त्याची जी आज्ञा निद्रा आहे ना, त्या आज्ञा निद्रेमधून त्याला जागा केला आणि त्याला ते अनुभव आणून दिलं की हे सगळं विश्व स्वप्न आहे, तुला आतापर्यंत स्वप्न पडलं होतं. आपण नाही का झोपल्यावर आपल्याला स्वप्न पडतं, एवढं स्वप्न पडतं की आपल्याला रात्रीचे आपण घाबरतो, पार चोरट्यांनी आपल्याला हाणलं, आले मारलं, मोठमोठ्याने आरोप, आवाज निघत नाही आपला. शेजारी जागा होतो म्हणजे काय झालं कसं काय भाव चालतो, हाणून जागा पार करतो आपण, नाही लात मारतो आपल्याला, उठून जागा करतो मग होतो, अरे ते स्वप्न होतं बाई, काय होतं ते स्वप्न होतं. तसं त्या साधकाला वाटतं अरे हे स्वप्न होतं आतापर्यंत तर, आणि हे स्वप्नाला मी सत्य म्हणत होतो म्हणून दुःख पाहत होतो, सगळं दुःख बघत होतो. याला कारण काय, सगळं ही अज्ञानाची नींद, अज्ञानाची झोप आहे. आणि ह्या झोपेतून फक्त सद्गुरू आपल्याला जागा करतात. आणि एकदा जागा झाला की मग तो अद्वैतानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला, त्याला अद्वैतानंद प्राप्त होतो. अद्वैतानंद म्हणजे आता एक आनंद सोडून दुसरं काही नाहीच आहे. म्हणून झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रकट केला. कधी गेला, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा बोधपुत्र निर्माण झाला. कधी बोधपुत्र निर्माण झाला, बोधपुत्र म्हणजे हे प्रबोध बरं का, बोधपुत्र म्हणजे कोणता, प्रबोध. आणि हा प्रबोध म्हणजे सद्गुरूंनी सांगितला बरं का. ह्याच्यामध्ये आणखी 3 प्रकार आहेत. सद्गुरूंनी सांगितला, काय सांगितलं सद्गुरूंनी, तत्त्वमसी ते ब्रह्म तू आहेस. शिष्याने ऐकला, शिष्य म्हणतो अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी आहे. शिष्याने काय ऐकलं, ते ब्रह्म मी आहे. पण आता गमत अशी आहे, सद्गुरूने सांगितलं ते ब्रह्म तू आहे, शिष्य म्हणतो ते ब्रह्म मी आहे, पण लगेच झाला का, नाही झाला. माऊलीने सांगितलं त्याला म्हणले काय झालं पाहिजे, मंथोनी नवनीत तैसे ज्ञानता, त्याचं मंथन झालं पाहिजे. मंथन कसं होतं, मन आणि बुद्धी याचा संवाद चालू होतो. मन आणि बुद्धीचं काय चालू होतो, संवाद चालू होतो. सद्गुरूने सांगितलंय ना ते ब्रह्म तू आहेस, मग ते ब्रह्म मी कसं, शिकवण करतं, मन प्रश्न तयार करतं. हे विषय आलेला बरं का, तर ज्ञानेश्वरी कुठल्या अध्यायामध्ये आला मला सांगता यायचं नाही आता, पण ह्याचा संवाद आलेला आहे, माऊलीने सांगितलेला आहे. मन आणि बुद्धीचा संवाद चालू होतो, कारण बुद्धीने काय केलेलं असतं माहिती आहे का, श्रवण केलेलं असतं.
श्रवण केल्यानंतर त्याचं मनन, आणि श्रवण केल्यानंतर जे मनन म्हणतो ना आपण, मन आणि बुद्धीचं संवाद म्हणजे ती मननी. आणि ते मनन करत असताना अरे मग काल महाराजांनी प्रवचन सांगितलं, त्या प्रवचनामध्ये सांगितलं हा सगळा आत्मा आहे, सगळं ब्रह्म आहे, हे जगत म्हणजे खोटे आहे. मग हे कसं काय नेमकं? कोण करतं? मन प्रश्न करतं. बुद्धीने जे सांगितलेलं असतं ना ते साठवलेलं असतं आतमध्ये, आणि मग त्याला ती उत्तरं देतं. जर नाही त्याला उत्तर देता आलं ना, मग काय करतो तो साधं सद्गुरूला फोन करतो, साधूला फोन करतो, मला अशाची शंका आहे नेमकं, काय केलं पाहिजे, हे कसं आहे नेमकं, मला समजून सांगा. आणि मग साधू त्याला सांगते. असं करता करता त्या संवादामधून त्याचं मंथन होतं, आणि मंथन होऊन जे निघतं ना ते सार निघतं. काय निघतं? सार निघतं. आणि ते सार शिल्लक राहतं ना त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बोध. म्हणजे सद्गुरूंनी सांगितला, यांनी ऐकला, आणि त्याचं जेव्हा मंथन होतं त्या मंथनातून जे सार निघतं तेव्हा त्याला म्हणत झाला आत्मबोध. तेव्हा त्याला काय झालं म्हणायचं? आत्मबोध झाला. हा आत्मबोध होणे गरजेचं आहे साधकाला. आणि हा झाल्यानंतर मग त्याच्या ठिकाणी शांती येते. काय ती शांती? आता त्याला कळून चुकलं, आता एक मी सोडून दुसरं कोणी नाहीच आहे. आता मी सोडून दुसरं कोण नाही म्हणजे तू कुठं पाळणार आहे? कुठं पाळणार आहे सांगा बरं? तू जिथं जिथं मन जाईल तिथं कोणी कोणाचं स्वरूप आहे? माझं स्वरूप आहे किंवा सद्गुरूचं स्वरूप आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे सद्गुरुनाथ पाहिलं. आता मन जाईल कुठं? म्हणून शेवटी मन काय होतं? मन मन होऊन जातं. आता मन शिल्लक राहतच नाही, आणि मन पाळ निघून गेला की तुमची आसक्ती निघून जाते, विषयाची आसक्ती निघून जाते, आणि तुमची वासना निघून जाते. वासना निघून गेल्यामुळे तुमचे काय होतं? क्रोध निघून जातो. हे सगळे काय होते? सगळे हे निघून जातात. आपलं घर सोडून ते निघून जातात, आणि मग त्या ठिकाणी त्यामुळे त्या ठिकाणी शांती येते. आणि ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी आत्मानंद असतो. त्या ठिकाणी काय असतो? आत्मानंद असतो. म्हणून माऊलींनी सांगितलं या मार्गाने गेले की आपल्याला तो आनंद मिळेल. म्हणून काय केलं पाहिजे? तेव्हा मृगजळाचे पूर दिसत एक निरंतर हरपती का चंद्रकार फाकती जायचा. तेव्हा मग हे जे मृगजळाचं पूर असतो ना, आणि ते आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ते काय होतं? कळतं की अरे बाबा ही खरोखर पूर नसून, ही पाणी नसून काय हा भास आहे आपला. तसं सद्गुरूच्या कृपेने ज्यावेळेस हे समजतं त्यावेळेस कळतं की हे जगत नसून, हे विश्व नसून हा आपला भास आहे. आणि हा भास काय होतो? आपला सद्गुरू आपल्याला घालून टाकते. त्यामुळे त्याला आत्मानंद होतो. काय होतं? सगळं त्याला आत्मानंद होतो. पण त्यासाठी त्याला विवेक म्हणजे सार जे आपण म्हणतो ना मागाशी, आता सार निघतं, तो सार म्हणजे विवेक आहे. त्याला काय म्हणायचं? विवेक म्हणायचं. आणि हा जो विवेक आहे ना, काय होतं माहिती आहे का? आता प्रारब्ध कर्माने ह्या देहाला प्रारब्ध कर्म असतं शिल्लक, आणि प्रारब्ध कर्म शिल्लक असल्यामुळे तो काय करतो? त्याचे हे चालू आहेत ना, त्याचे त्याला कर्म करावं लागतं. मग कर्म करत असताना काही गोष्टी अनुकूल होत्यात, काही गोष्टी प्रतिकूल होत्यात. पण हे होत असताना त्याचा विवेक जागा असल्यामुळे तो विवेक काय करतो? त्याला सावध करतो, जागा करतो. एखादी गोष्ट काही जरी प्रतिकूल झाली म्हणून दुःखी होत नाही. दुःख जरी दुःखी झाला तो, पण सद्गुरूची कृपा असते बरं का. तो विवेक म्हणजे काय? ती सद्गुरूची कृपा आहे. तो विवेक त्याचा जागा झालेला आहे. काय? त्यांनी मंथन करून ते विवेक सार काढलेलं आहे. सार म्हणजे विवेक आहे. आणि मग त्यालाच ज्ञानदृष्टी मानलेलं आहे. त्यालाच काय म्हणलेलं आहे? ज्ञानदृष्टी मानलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस त्याला काय होतं? एखादी प्रतिकूल विषय होतो त्याचा, आणि त्याची जे दुःखी होतो, दुःखी झाला की काय होतं? त्याचा विवेक जागा करतो त्याला, अरे हे म्हणजे तू नाही, हे मिथ्या आहे, हे खोटे. आणि मग त्याला जे झालेलं दुःख आहे, त्याला जे होणारं दुःख आहे, त्याचं दुःख ते नाहीसं होतं, आणि त्या ठिकाणी त्याला परत आत्मानंद होतो. मग असं व्यवहारामध्ये वागता वागता कर्म करत असताना हळूहळू ती मुरत जातं, आणि शेवटी त्याचं पूर्णपणे बुद्धीचा निश्चय होत जातो. आणि बुद्धीचा पूर्ण निश्चय झाला की मग मात्र त्याला आता सगळी शांती आहे, त्याला आत्मानंद आहे, सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून काय केलं पाहिजे? आपण सुद्धा सद्गुरूने आपल्याला जे सांगितलंय त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. नुसतं केलं नाही पाहिजे तर ते आपण श्रवण करत असताना, आपण ऐकत असताना नेमकं मी कुठे आहे, अजून माझ्यामध्ये काय कमतरता आहे, मला अजून काय माझ्यामध्ये बदल केले पाहिजे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. अजून काय नेमकं माझ्यामध्ये कमी? जसं एखादा विद्यार्थी आहे शाळेमध्ये अभ्यास करत असताना, अभ्यास करताना काय करतो? अजून मला मार्क का कमी पडते, एखादी गोष्ट मला का समजत नाही, त्याचा काय करतो? त्याचा पाठपुरावा करतो. तसं आपण सुद्धा केलं पाहिजे पाठपुरावा. नेमकं माझं चिंतन होत नाही, माझी का साधना होत नाही, अजून मला तो आत्मानंद काय मिळत नाही, त्याला कारण काय, मी कुठं कमी पडतोय? शास्त्र सगळं सांगते बा. तुम्ही ज्ञानेश्वरी पहा, तुम्ही गाथा पहा, तुम्ही भागवत पहा, सगळं शास्त्र सांगते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शास्त्रामध्ये सगळं सांगत आहे. नाही आपल्याला वेळ वाचायला तर आपण विचारू शकतो कोणाला, पण नेमकं विचार केला पाहिजे, खरं मी कोण आहे, नेमकं मला काय करायचं, मला कुठं जायचं आहे. आणि हे म्हणून काय केलेलं आहे? हे सत्संगती असेल, हे कार्यक्रम असतील, एवढे आपले आता दिंडी गेली पारगाववरून पंढरपूरला, हे जाण्याचा त्याच्या मागचा जे उद्देश असेल, हा सगळा उद्देश हाच आहे की कुठंतरी काय व्हावा, सगळ्या साधकांनी एकत्र व्हावा, आणि त्यांच्या जे काही शंका असते सगळ्या शंका निघून जावा, त्यांचं चित्त त्या ठिकाणी स्थिर व्हावा, आणि त्याला त्याची गोडी लागावा. म्हणून हे सगळं आहे. म्हणून आता झालेली सेवा मी सद्गुरूचरणी सगळ्यांची अर्पण करतो. सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादांच्या चरणी अर्पण करतो. आणि जे काही बरोबर असेल